नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आशा करतो की बरे असणार. आपण एक नवीन सुरुवात करत आहोत, ज्यामध्ये आपण परत एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचं रिव्ह्यू घेऊन येत आहोत की रोजच्या भागामध्ये काय घडणार आहे किंवा येणाऱ्या भागांमध्ये काय घडणार आहे ते. आपण ही नवीन सुरुवात 5 महिन्यानंतर करतो आहे. मी माझी शेवटची व्हिडिओ 5 महिन्याआधी टाकली होती. जे आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहिती आहे. जे नवीन आहेत त्यांनी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत. तर मंडळी, आज आहे 29 डिसेंबर 2025 आणि लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये काय घडणार आहे ते आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. तर मंडळी, आजच्या एपिसोडची सुरुवात नंदिनी कॅफेमध्ये बसलेली असते. तेवढ्यात जीवा येतो आणि तिच्यासाठी म्हणतो, सॉरी तुला खूप वेळ बसावा लागला असेल माझ्यामुळं. मी काहीतरी ऑर्डर करू का? कारण तू काही खाल्लेली नसलेल म्हणून. जेव्हा तू घरी असायचीस तेव्हा सगळ्यांची खाण्यापिण्याची चिंता करत असते, तर त्यामुळे मी पटकन काहीतरी ऑर्डर करतो आणि तू आता आपल्या घरी नाही आहेस म्हणून. तेवढ्यात नंदिनी वेटरला बोलवते, एक्सक्यूज मी, इकडे या. आणि जीवा म्हणतो, थांब मी ऑर्डर देतो म्हणून. तर ऑर्डर अशी असते की 2 चहा आणि 1 बन मस्का, असं जीवा नंदिनीकडे बघत सांगतो. आणि वेटरला हेही सांगतो की ऑर्डर आरामात आणा, काही घाई नाही आहे आणि जा म्हणतो असं तुम्ही. त्यानंतर जीवा म्हणतो की तू काही बोलत नाही आहेस, काहीतरी बोल, आय एम सॉरी, असं तसं चालू असतं तिचं. तेवढ्यात नंदिनी म्हणते, ठीक आहे मी बोलते, पण माझं जर काही तुम्हाला राग आला किंवा तुम्हाला हर्ट झालं तर मी पहिलंच सॉरी म्हणते माझ्या शब्दांमुळं. तर जीवा म्हणतो, नाही मला काही त्रास वगैरे होत नाही आहे, मी काही तुझ्यावर रागवणार नाही आहे, जे काय असेल तू बोल. तर तेवढ्या म्हणते की हे बघा जीवा, मी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि तुम्हालाही सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण सगळं काही तसं झालेलं नाही आहे. 3 महिन्यानंतर मला डिवोर्स घेता येणार नाही आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा सीन असा दाखवला आहे की काव्याने डिलिव्हरी बॉय पाठवलेला असतो पार्थच्या घरी. पार्थ नुकताच घरी आलेला असतो ऑफिसवरून आणि बसलेला असतो, थकलेला असतो तो. तेवढ्यात बेल वाजते आणि तो उठून जातो. त्या डिलिव्हरी बॉयकडे बघतो तर म्हणतो, काय कोणी पार्सल पाठवलं आहे? तर डिलिव्हरी बॉय म्हणतो की हे तुमच्याच नावाचं पार्सल आहे आणि ॲड्रेस पण हाच आहे. पार्थ म्हणतो, हे माझं पार्सल नाही आहे, प्लीज तुम्ही जा. तेवढ्यात काव्याचा फोन येतो पार्थच्या फोनवर, पण तो फोन कट करतो. त्यानंतर काव्या म्हणते की माझा फोन कट केला, पण मला माहिती आहे की ह्यांना कसं बोलायचं ते. तर काव्या डिलिव्हरी बॉयला फोन करते आणि डिलिव्हरी बॉय म्हणतो, हां हॅलो मॅडम, मी तुम्हाला आत्ता फोनच करणार होतो, हे सर म्हणत आहेत की यांचं पार्सल नाही आहे, काय करायचं आहे? तर काव्या म्हणते, तुम्ही एक काम करा, फोन स्पीकरवर टाका, मी त्यांना बोलते. तर काव्या पार्थला बोलत असते, हॅलो देशमुख, असं बोलत असते. तर पार्थ काहीच रिस्पॉन्स करत नसतो. तेवढं डिलिव्हरी बॉय म्हणतो, तुमच्या दोघांमध्ये काय वाजलं आहे का? कारण सर माझ्याकडं खूप असं खुन्नस देऊन बघतायत सर. त्यानंतर डिलिव्हरी बॉय म्हणतो, सर प्लीज तुम्ही उत्तर द्या लवकर, मलाही खूप उशीर होतो आहे. तेवढ्यात मग काव्या म्हणते की मी तुमच्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवली आहे, ती प्लीज तुम्ही घ्या. तर पार्थ देशमुख म्हणतात की नको आहे मला हे, माझी तुमच्याकडून तर नको आहे आणि हे घेऊन जावा तुम्ही. तर काव्या त्यांना आठवण करून देते की जेव्हा तुम्ही माझ्याकडे डिलिव्हरी बॉय बनून आला होतात तेव्हा मी असे चिडले होते, रागवले होते, तुमचं काय ऐकून घेत नव्हते आणि तुम्ही असे क्यूट मला समजावण्याचा प्रयत्न करत होते आणि तेव्हा मी पेस्ट्री घेतली होती. तर तुमचंही आत्ता कर्तव्य आहे की तुम्ही माझी पेस्ट्री घ्यावी. तर काव्या अजून एक शब्द वापरते की मी तुम्हाला किती प्रेमाने हे पेस्ट्री दिलेली आहे, तर सो प्लीज तुम्ही ही पेस्ट्री घ्या. तर पार्थ त्याच्या हातातून फोन, डिलिव्हरी बॉयच्या हातातून फोन ओढतो आणि स्पीकरवरून काढतो आणि म्हणतो, प्रेम नावाचा शब्द मी माझ्या डिक्शनरीमधून काढून टाकला आहे कधीच. तर काव्यामध्ये ओके ठीक आहे, मैत्री म्हणून घ्या, अर्ज म्हणून घ्या किंवा रिक्वेस्ट म्हणून घ्या, पण घ्या ती पेस्ट्री. आपण लवकरच ही पेस्ट्री सोबत खाणार आहोत, पण आत्ता तरी तुम्ही एकटाच एन्जॉय करा आणि ही पेस्ट्री घ्या. तर तेवढ्यामध्ये तो फोन परत डिलिव्हरी बॉयला देतो आणि म्हणतो की नको, ही पेस्ट्री तुम्ही घेऊन जा.
आणि मग डिलिव्हरी बॉय काव्याला म्हणत असतो, मॅडम काय करायचं आहे, हे सर घेत नाही आहेत आणि मला उशीर पण होतो आहे. तर काव्या म्हणते, तुम्ही एक काम करा, त्यांना विचारा टाईम काय झाला आहे. जेव्हा ते हात वर करतील त्यांच्या हाताला ते हँग करा, म्हणजे लटकवा, आणि तुम्ही तिथून निघून जा, पळून जा. तर तसंच वेटर म्हणतो, नाही सर मला मारतील उगाचच. काव्य म्हणते, तसं काही नाही होणार, तुम्ही मी जसं सांगितले तसं करा. तर डिलिव्हरी बॉय तसं पार्थ देशमुखला सांगतो किंवा विचारतो की सर टाईम काय झाला आहे. तेवढ्यात पार्थ हात वर करतो आणि डिलिव्हरी बॉय त्यांच्या हाताला ते केकचा जो बॉक्स आहे तो लटकून निघून जातो. पार्थ त्याच्या मागे जातो, एक्सक्यूज मी, पण तेवढ्यामध्ये डिलिव्हरी बॉय पळून गेलेला असतो. त्यानंतर काव्य जसं जसं सांगते तसं पार्थ इकडे करत असतो. म्हणजे फोनवर वगैरे नाही सांगत, पण काव्य तिच्या मनाला सांगत असते की आता काय करतील ते त्या केकचं. तर काव्य असं म्हणते की आता ते केककडे बघणार, राग येणार, टाकायचा प्रयत्न करणार पण टाकून नाही देणार, कारण त्यांना अन्नाचा अपव्यय केलेला आवडत नाही. त्यानंतर ते केककडे बघत बसणार. नंतर किचनमध्ये जाणार, किचनमध्ये जाऊन फ्रीजमध्ये ठेवणार ते, आणि कुणीही खाऊ नये म्हणून त्याला काहीतरी आडवं ठेवणार, त्याच्या लपवून ठेवणार म्हणजे. आणि इकडं तसंच दाखवलं गेलं आहे मंडळी की पार्थ जसं काव्य सांगत असते तसंच इकडं पार्थ करत असतो तसं. त्यानंतर शेवटला जेव्हा काव्या म्हणते की मला तुम्हाला आता मी ओळखून चुकलेले आहे की तुम्ही असंच करत असणार आहे. भले तुम्ही आत्ता ती पेस्ट्री खाल्ली असेल, पण मला माहिती आहे तुम्ही रात्री का होईना ती पेस्ट्री खाणार म्हणजे खाणारच. तर हा पण सीन इथं संपलेला आहे. नंतर परत आपल्याला जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवला आहे की जीवा नंदिनीला म्हणत असतो, तू जो हा निर्णय घेतला आहे तो खूप चांगला आहे, म्हणजे तू आता मला माफ करणार. मला माहिती होतं की तुझं मन खूप मोठं आहे. म्हणजे मस्का मारत असतो थोडक्यात नंदिनीला जीवा, आणि म्हणजे असं खूप जोरात ओरडत होतो. तर तेवढ्यात नंदिनी जीवाच्या आनंदावर पाणी फिरवते आणि म्हणते की ह्याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यासोबत डिवोर्स घेणार नाही आहे 3 महिन्यानंतर. मला हा डिवोर्स आत्ता फास्ट ट्रॅकवर हवा आहे. आणि हा सीन परत इथे संपला. त्यानंतर आपल्याला परत एकदा अनिशा आणि काव्याचा सीन दाखवला गेला आहे की अनिशा म्हणते, काय तू खरंच पार्थ जिजूंसाठी पेस्ट्री पाठवली आहेस, सो क्यूट वगैरे असं काहीतरी म्हणते. तर काव्या म्हणते, हो त्यांच्यासाठी मी पाठवलं आहे, आणि डिलिव्हरी बॉयसोबत पाठवलं होतं मी, 2 पेस्ट्रीज पाठवल्यात. तर तेवढ्यात अनिशा म्हणते की पण त्यांनी घेतल्या का, खाल्ल्या का ते. तर काव्या म्हणते, नाही तसं काही नाही झालेलं, त्यांनी घेतले पण नाही आणि खाल्लं तर मला माहिती नाही म्हणून खाल्ल्यात का नाही, पण ते घेत नव्हते. तर मी म्हणजे डिलिव्हरी बॉयला असं सांगितलं की घड्याळ बघायला लावा त्यांना आणि त्यांच्या हाताला लटकून निघून जावं तुम्ही. तर अनिशा म्हणते, यू आर डॅम कूल यार, तुला हे सगळं कसं जमतं, आणि तू आता पार्थ जिजूंना पुरतेपूर ओळखलेला आहेस. तर हो, काव्या म्हणते, हो थांब जरा, एवढी एक्साईट नको होऊस, मी सगळं पहिल्यासारखं करून राहीलच, असं म्हणते अनिशाला. त्यानंतर ते म्हणते काव्या की प्रेमाने जग जिंकता येत असतं असं गुरुजी म्हणतात. तर अनिशा म्हणते, कुठले गुरुजी. तर काव्या त्यांना सांगते की देशमुखांचे, जे आपल्याला कॉलेजच्या प्रेमायसेसमध्ये दिसले होते, त्यांनी सांगितलं होतं ते असं म्हणतात. तर अनिशा म्हणते, यार प्लीज त्यांचं नाव नको घेऊ, कारण ते सोल्युशन देण्याऐवजी आपल्याला संकेत देऊन अजून उलझवून टाकतात की आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि काय नाही ते. त्यानंतर आपल्याला काव्य म्हणताना दिसते की नाही गं, तसं नाही आहे, ह्याचा अर्थ ते संकेत देतात ते बरोबरच आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी बरोबर संकेत दिले पाहिजे, तेच झालं पाहिजे. त्यांना फक्त येतात की असं काहीतरी होणार आहे. तर अनिशा म्हणते की तू त्यांना डायरेक्ट का नाही विचारत की आता तुम्ही काव्यार्थ कधी येतात. काव्यार्थ मंडळी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की पार्थ आणि काव्याचं दोघांचं नाव मिळून काव्यार्थ. हे अनिशा म्हणते, काव्यार्थ आता परत कधी एकत्र येणार हे डायरेक्ट तू विचार. तर काव्या म्हणते की ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नसणार आणि ते देणारही नाहीत, ह्याचं उत्तर मला शोधावं लागणार आहे, आणि मी ते शोधूनच राहील. त्यानंतर अनिशा उठून दुसऱ्या साईडला जाते
आणि काव्याला म्हणते की तुला असं वाटत नाही का की पार्थ जिजू खूपच ओव्हर करतायत. तर काव्या म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. तर अनिशा म्हणते की बघ ना यार, ते ग्रीन फ्लॅग आहेत ना, तर त्यांनी सगळं समजून घेतलं पाहिजे. त्यांनी सगळं आपल्याला समजून घेतलं पाहिजे ना, की जसं पास्ट तो पास्ट असतो आणि प्रेझेंट ते प्रेझेंटच असतो. तेवढ्यात काव्य अनिशाला विचारते की मला हे सगळं विसरायला किती दिवस लागले होते जवळपास, तुला काय माहिती आहे का. तर अनिशा म्हणते हो, पण मला ते आता आठवायचंही नाही आहे, खूप दिवस लागले होते तुला ते सगळं विसरायला. मग काव्या म्हणते तिला की मग बघ विचार कर, मलाच जर एवढा उशीर लागला होता तर त्यांना पण थोडा वेळ तरी द्यावा लागेल ना सगळं हे विसरायला आणि परत सुरळीत सगळं व्हायला. शेवटी ते पण माणूसच. ग्रीन फ्लॅग म्हणजे काय, ते AI वगैरे नाही आहेत. त्यांना पण फीलिंग्स आहेत माझ्याबद्दल, पण ते फीलिंग्स परत ओव्हर आणण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल असं. तर परत अनिशा खुर्चीवर येऊन बसते आणि म्हणते की ठीक आहे, ते सगळं तर तू करशीलच आणि मला पार्थ जिजू जे पहिल्यासारखे होते ते भेटतील, ठीक आहे. पण तू तुझ्या बहिणीला म्हणजे नंदिनी ताईला कसं समजवणार आहेस, त्यांचं गिल्ट कसं काढणार आहेस. तर काव्या म्हणते की तो एक मोठा प्रश्न आहे, पण त्यातूनही काही ना काहीतरी मार्ग निघेल. आणि हा मार्ग काढण्यासाठी म्हणजे जर गिल्ट कमी करायचा असेल नंदिनीताईचा, तर एकच उपाय आहे की त्यांनी जीवाला माफ केलं पाहिजे. तेव्हा जाऊनच ते गिल्ट कमी होईल आणि मला नक्की विश्वास आहे की जीवा हे नक्की करू शकतो. त्यानंतर शेवटचा सीन दाखवला गेला आहे मंडळी अख्ख्या एपिसोडमधला परत. तर जीवा आणि नंदिनीचा कॅफेमधला. तर जीवा म्हणतो काय, तुला फास्ट ट्रॅकवर डिवोर्स हवा आहे, पण का असं. तर ती म्हणते की मला माझ्या बहिणीचं प्रेम मिळवून द्यायचं आहे, म्हणून मला खूप असं गिल्ट वाटतं आहे की माझ्यामुळं माझ्या बहिणीचा संसार थाटता आला नाही हे सगळं. तर जीवा म्हणतो नाही नाही, असं काही नाही आहे, तू प्लीज असं काही म्हणू नकोस, मला माफ कर, असं तसं म्हणत असतो. तर नंदिनी म्हणते की आता त्याला खूप उशीर झालेला आहे, तुम्ही मला हे सगळं पहिलं सांगायला हवं होतं, पण तुम्ही ते सांगितलेलं नाही मला. तर जीवा जवळ जाऊन बसतो आणि सांगतो एक एक की हे सगळं विसर आणि जरा आपण मागं जाऊया. आता समज की आपल्या लग्नाचा दुसरा दिवस आहे आणि फक्त समज तू असं. तर नंदिनी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते तरी पण ऐकून घेते. तर जीवा म्हणतो असं समज की दुसरा दिवस आहे आपल्या लग्नाच्या नंतरचा आणि मी तुला हे सगळं सांगितलं, तर तू आता काय केलं असतंस. तर नंदिनी म्हणते की मी डिवोर्स घेतला असता आणि परत तुमच्या आणि काव्याचं लग्न लावून दिलं असतं आणि माझं तेवढंच गिल्ट कमी झालं असतं. तर जीवा म्हणतो पण ह्याच्याने तुला माहिती आहे का काय झालं असतं, तू लग्न केलं असतं का. नंदिनी म्हणते नाही. नंतर माझ्या पार्थनी पण लग्न केलं नसतं, म्हणजे माझ्या भावाने पण लग्न केलं नसतं असं जीवा म्हणतो. मग माझ्यासाठी तुम्ही दोघांनी का बलिदान द्यायचं, तुम्ही दोघं तर महान झाले असते, पण माझा आणि काव्याचा पण मग संसार नीटनेटका लागला नसता, असं झालं असतं ते. तर नंदिनी म्हणती नाही, ह्याला खूप उशीर झाला आहे आता, तुम्ही फक्त मला एकदा विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं. तुम्ही मला फ्रेंडशिप बँड तर बांधलं होतं, पण तुम्ही मला मैत्रीण कधीच मानलेलं नाही. पण मी तुम्हाला कायम मित्र मानत आलेली आहे, नवऱ्यासोबत मित्र मानत आलेली आहे. तुम्ही मला एकदा तरी विश्वासात घेऊन हे सांगायचं होतं. पण जीवा काही बोलू शकत नाही त्याच्यापुढं आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर धन्यवाद मंडळी. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता इथून पुढं रोज डेलीला व्हिडिओज येत जातील. 2 ते 3 व्हिडिओज येतील किंवा एक तरी व्हिडिओ नक्कीच येईल की पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे किंवा आजच्या एपिसोडमध्ये काय घडलेलं आहे हे सगळं बघण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या बैठक रिव्ह्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. तर धन्यवाद मंडळी. आजच्या